इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी, यूकेजी टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, 12 इमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर। हैदराबाद महामार्गावर अपेक्स हार्डवेअर मधील मालकाच्या गाडीवर गोळीबार केल्याप्रकरणी सोलापूर तालुका पोलिसांनी चौघांना अटक केली आहे। हैदराबाद रस्त्यावरील मुळेगाव जवळ कार अडवून चालकावर गोळीबार करून त्याच्याजवळ असलेली रोकड लुटून नेण्याचा प्रयत्न 2 दिवसापूर्वी झाला होता। आता त्या प्रकरणी सोलापूर तालुका पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। अन्य 3 जण फरार झाले आहे। अटक केलेल्या 4 आरोपींना न्यायालयाने 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। कार चालक एजाज नबिलाल तांबोळी वय 37 राहणार कर्णिकनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। एजाज हे स्टील व्यापारी इब्राहिम मोतीवाला यांच्याकडे चालक म्हणून कामाला आहे। दिवसभरातील रक्कम गोळा करून रात्री 9:30च्या सुमारास ते मुळेगाव येथे आपल्या मालकाला देण्यासाठी कारमधून निघाले होते। त्यांची कार अपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीपासून 200 मीटर अंतरावर आली असता पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या। यात कार चालक एजाज तांबोळे हे देखील जखमी झाले होते। त्यांच्याजवळ असलेली 2.5 लाखांची रोकड लुटून नेण्याचा प्रयत्न झाला, मात्र ड्रायव्हर तांबोळीने धाडस दाखवत कार रिव्हर्स घेतली। यावेळी चोरटे पळून गेले होते। या गंभीर घटनेनंतर तपासाची चक्रे पोलिसांनी वेगाने फिरवली। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली। चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी 21 जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका पोलीस ठाणे। पोलीस ठाणे हातीमध्ये दिनांक 15/7/26 रोजी रात्री 9:15च्या दरम्यान यातील फिर्यादी जे आहेत एजाज तांबोळी यांच्यावरती फायरिंग करून जीवनाची ठार मारण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या गाडीची काही रोकड पळवून नेण्याच्या उद्देशाने हमला झाला होता। त्या अनुषंगाने पोलीस ठाणे येथे FIR दाखल झाली होती। सदरची घटना खूप गंभीर असल्याकारणाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलीस ठाण्याकडील विविध पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याकरता आदेशित केले होते। त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडे 4 पथक तयार केले होते आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे 3 पथक असे आरोपीच्या शोधाकरता रवाना केले होते। त्या दरम्यान पोलीस ठाण्याकडे पथके आहेत त्यांना या गुन्ह्यात सहभागी असणारे 4 आरोपी मिळून आले। त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात तपासात विचारपूस केली असता त्यांनी जे फिर्यादीस रोकड घेऊन जात आहे ती रोकड लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर जीवनाशी ठार मारण्याच्या उद्देशाने फायरिंग केली होती, हे निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यात 24 तासात मुख्य 4 आरोपी यांना अटक करण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून आम्ही इर्टिगा कार, 2 मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत। तसेच सदर आरोपी यांना न्यायालयात हजर केले असता दिनांक 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड झाली। त्यांच्याकडे अधिक विस्तृतपणे तपास केला असता त्याच कंपनीत काम करणारा एक व्यक्ती त्यांना मदत करत होता, फोनद्वारे त्या फिर्यादीचं लोकेशन शेअर करत होता। त्या अनुषंगाने त्या मदत करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे आणि दिनांक 21/7 पोलीस रिमांड प्राप्त केले आहे। सदरची कामगिरी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील API सोमनाथ कदम, PSI महेश गुडके आणि सर्व बाकीचे टीमनी ही उत्तम कामगिरी पार पाडली। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे सर, SDPO सूरज जगताप सर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे संजय जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी ही पार पाडली आहे। सदर गुन्ह्यात उर्वरित आरोपी यांचा शोध लवकरात लवकर घेत आहोत। तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आई विजन अकॅडमी, ट्युशन क्लासेस फॉर UKG टू 12th स्टँडर्ड, प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा, डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू, इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ञ व अनुभवी शिक्षक, आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी। आजच ऍडमिशन घ्या। वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। आई विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9049310881।